नमस्कार यूट्यूबकर, स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण ओला जो राजमा आहे त्याचा पुलाव पाहणार आहोत। त्यासाठी बघा आपण 1 वाटी उकडून घेतलेला राजमा घेतलाय, कांदा, फरसबी, टोमॅटो, बटाटा बारीक चिरून घेतलाय आणि शिमला मिरची। या प्रकारे बघा आपण शिजवून घेतलाय राजमा। खूप छान चव लागते। अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये तेल टाकलं। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये तमालपत्र टाकणार आहोत। सुरुवातीला आपण तेल तापवून घेतलं, नंतर बारीक गॅस केला, त्यामध्ये मोहरी टाकली। जिरे मोहरी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा जो उभा लांब चिरून घेतला आहे तो त्यामध्ये व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। मुलं राजमा खायचं म्हणलं की कंटाळा करतात, मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना राजमा पुलाव करून घालू शकता, कारण चव पण खूप छान लागते आणि अशा प्रकारे त्यांना राजमा पण खाल्ला जातो त्यांच्याकडून। त्यानंतर माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट होती, ती मी त्यामध्ये टाकली, व्यवस्थित हलवून घेतला आहे। त्यानंतर सर्वप्रथम बीन्स टाकलेत, त्यानंतर शिमला मिरची, त्यानंतर आपण जो उकडून घेतला होता तो राजमा घेतलाय। पूर्ण शिजवून घेतला नाही, 80% शिजवला आहे, म्हणजे तो भातामध्ये व्यवस्थित शिजला जाईल। आणि आपण तेलामध्ये हे सर्व भाज्या व्यवस्थित परतून घेणार आहोत। खूप सुंदर चव लागते। अशा प्रकारे करून बघा। माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। जे घंटीचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। त्यानंतर आपण जो बटाटा चिरून घेतला होता साल काढून तो आणि टोमॅटो टाकला आहे। व्यवस्थित आपण तो परतून घेणार आहोत। खूप सुंदर होते रेसिपी राजमा पुलाव, वेगळा असा पुलाव भात, जेणेकरून मुलं आवडीने खातील। अशा प्रकारे आपण त्याला 1 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत, म्हणजे त्याला छान चव लागेल। तेलामध्ये कुठली पण भाजी परतली तर त्याची चव खूप सुंदर लागते। नंतर आपण जो तांदूळ धुवून घेतला होता अख्खा बासमती, तो त्यामध्ये टाकणार आहोत। तांदूळ टाकल्यानंतर आपण हलक्या हाताने हलवून घेणार आहोत, म्हणजे जे तांदूळ आहे त्याचे तुकडे होणार नाहीत, कारण आपण तो भिजत ठेवला होता। अख्खा तांदूळच असा सुंदर लागतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो। त्यामध्ये आपण काळा मसाला, लाल तिखट आणि थोडंसं वेगळी चव येण्यासाठी पावभाजी मसाला टाकला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे। त्यानंतर आपण गरम पाणी ओतत आहोत। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला अजिबात विसरायचं नाही। ज्यांनी सबस्क्राइब केलं त्यांनी तर अजिबात विसरायचं नाही। त्यानंतर आपण मंद गॅसवर शिजवून घेतलाय बघा भात, बघा किती सुंदर झालाय राजमा पुलाव। जास्त हलवला नाही, त्यामुळे तो अख्खा तांदूळ तसाच दिसतो आहे। बघा किती सुट्टा सुट्टा आणि सुंदर झालाय राजमा पुलाव। आणि कमेंट्स पण द्यायला विसरायचं नाही बघा। तुमच्या कमेंट्समुळं खूप प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो आणि पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते। म्हणून प्रत्येक रेसिपीला लाईक करायचं आणि कमेंट्स पण द्यायचे, तुम्हाला कशी वाटली। मागे जसं मला एका मैत्रिणीने सजेशन केलं होतं तसं तुम्ही सजेशन पण करू शकता, जेणेकरून
तुम्हाला छान